जालन्यात तब्बल 1.5 कोटीचा गुटखा जप्त. तालुका पोलिसांची काल सायंकाळी सिंदखेड राजा रोडवर कारवाई. जालना शहर हे प्रतिबंधित गुटखा, मटका आणि गावठी कट्टा तस्करीचा अड्डा बनलाय. मात्र आता जालना पोलिसांनी गुटखा आणि मटका माफियांविरोधात कारवाईचा हत्यार उपसलंय. काल रविवारी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी सिंदखेड राजा रोडवरील नावा गावाजवळ सापळा लावून राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याने भरलेले आयशर व कंटेनर जप्त केले. सिंदखेड राजाकडून जालना शहराच्या दिशेने येत असलेले कंटेनर क्रमांक HR 55 AQ 2607 आणि दुसरा आयशर क्रमांक MH 07P 2837 ची नाकाबंदी दरम्यान झाडाझडती घेतली असता आयशर टेम्पोमध्ये 24,09,000 रुपयेचा गुटखा आणि 15 लाख रुपयेचा आयशरचा कंटेनर मध्ये 44,09,950 रुपयेचा गुटखा आणि 60 लाखचा कंटेनर असा एकूण 1,43,18,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सतीश जयस्वाल, उमेश जयस्वाल, समीर सय्यद, युनुस, मेहबूब खाजा शेख, अमोल हरिभाऊ भुईटे, परमेश्वर कारभारी घुले आणि निलेश मधुकर जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून 6 लोकांना बेड्या ठोकल्यात. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक किशोर वाणवे, दिगंबर पवार, हवालदार रामराव चापलकर, राम शिंदे, विष्णू कोरडे, लक्ष्मण शिंदे, सुनील गांगे, विनोद मजलकर, विकास कांबळे, सोमीनाथ गाडेकर आणि चालक विनोद कुडे काय कारवाई आहे. पोलीस स्टेशन तालुका जालना हद्दीमध्ये काल 11 तारखेला सायंकाळी माहिती मिळाली की देऊळगाव राजाकडून जालनामध्ये एक कंटेनर आणि एक आयशर भरून अवैध गुटखा येणार आहे. त्या संबंधाने आम्ही नावा गावाच्या समोर रोडवर नाकाबंदी केली. पोलीस स्टाफ आणि आम्ही मिळून नाकाबंदीमध्ये एक आयशर आणि एक कंटेनर मिळून आले. त्यांना चेक केला असता त्याच्यामध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा मिळून आला. त्याची मोजदाद करून पंचनामा करून कारवाई केली. त्याच्यामध्ये आयशर कंटेनर याच्यामध्ये एकूण 44 लाखाचा गुटखा मिळून आला आणि आयशरमध्ये 24 लाखाचा असा एकूण 68 लाखाचा गुटखा व गाड्याची किंमत मिळून जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा गुटखा जप्त केलेला आहे. काल 7 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 आरोपींना अटक केलेली आहे. कारवाई तपास चालू आहे.